नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मस्त. तर चला, आज आपण लहान मुलांना जेव्हा आता सुट्ट्या चालू झालेल्या आहेत मुलांना, तर थोड्या टायमाला काहीतरी खावंसं वाटतं. तर असं काहीतरी आणि बाहेरचे कुरकुरे वगैरे देण्यापेक्षा आपण घरीच काहीतरी छान केलं तर मुलांनाही ते आवडतं. तर चला, आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपीसाठी आपण इथे 4 टोमॅटो घेतलेले आहेत. हे टोमॅटो एक टोमॅटो 4 भागामध्ये आपण इथे कट करून घेऊया. तर इथे आपण 4 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. तर इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ज्या आपण टोमॅटोच्या सगळ्या फोडी केल्या त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण टाकून घेणार आहोत. इथे आपण सगळ्या फोडी टाकलेल्या आहेत. तर आपण हे ग्राइंड करून घेऊया. तर इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ झालेली आहे. तर आपण इथे एक कढई घेतली. त्या कढईवरती जसं आपली चाळणी असते, पुरणाची चाळणी घेतलेली आहे इथे मी. तर त्या चाळणीने आपण गाळून घेऊया. त्याच्यामध्ये थोड्या बिया राहतात. मग ते आपल्याला लाटताना आपण चपाती जी लाटणार आहोत ती तुटते. त्यामुळे आपण हे पेस्ट करून घेणार आहोत. पूर्ण हे गाळून घ्यायचे आपल्याला. तुम्ही बघू शकता इथे आपण सगळी पेस्ट गाळून घेतलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण पूर्ण मसाले टाकून घेणार आहोत. चवीनुसार आपण इथे मीठ टाकलेलं आहे. थोडंसं लाल तिखट, थोडीशी धने पावडर, थोडासा चाट मसाला, थोडीशी हळद. आता हे पूर्ण मसाले आपण मिक्स करून घेऊया. चाट मसाला, धने पावडर आणि थोडंसं तिखट असं मुलांना आवडतं, त्यामुळे आपण चाट मसाला टाकलेला आहे. त्यामुळे अगदी चटपटीत अशी चव यायला मदत होते. आता इथे आपण मैदा घेतलेला आहे. इथे आपण मैदा टाकलेला आहे याच्यामध्ये. तर 4 टोमॅटो घेतले होते, त्याची जी काही पेस्ट होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे एकच वाटी मैदा टाकलेला आहे. पण आपल्याला हे अजून पातळ दिसतंय आणि याचा आपला घट्टसर पीठ मळायचा आहे. त्याच्यामुळे इथे मला जवळपास 2.5 वाट्या, इथे तुम्ही बघू शकता मी याचं घट्टसर पीठ असं मळून घेतलेलं आहे. तरी मला त्या 4 टोमॅटोच्या पेस्टसाठी 2.5 वाट्या मैदा लागलेला आहे. तर इथे आपण हे 10 ते 20 मिनटं झाकून ठेवूया. आणि तुम्ही बघू शकता 10 ते 20 मिनटं मी झाकून ठेवलेलं आहे. आता हा पीठ थोडंसं मळून घेऊया. ज्या पद्धतीने आपण चपाती करतो त्या पद्धतीने हे थोडंसं पीठ काढून घ्यायचं, हातावरती मळून घ्यायचं. आणि ज्या पद्धतीने आपण चपातीला कसं थोडंसं भाग तोडून घेतो. इथे गॅसवरती आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर चला, जसं आपण चपाती लाटतो तशीच ही पूर्ण लाटून घ्यायची गोल आकारामध्ये. तर इथे आपली पूर्ण चपाती जसं आपण लाटतो तशी लाटून झालेली आहे. तर आता आपण चाकू घेऊया किंवा तुमच्याकडे कटर असेल तर मग कटरने हे आपण बाजूचा जो पोर्शन असतो चपातीचा तो कट करून घ्यायचा. जो बाजूचा भाग असतो तो आपण चपातीचा पूर्ण कट करून घेतलेला आहे. तर आता याचे आपल्याला काप करायचे आहेत. तर हे बाजूचं जे आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण कट करणार आहोत. मी या पद्धतीने कट करते आहे. पण जसं तुम्हाला आवडतं, ज्या शेपमध्ये मुलांना आवडतं किंवा जसं आपल्याला आवडतं त्या पद्धतीने आपण हे कट करून तळलं तरी चालतं. या पद्धतीने आपण सगळं कट करून घेतलेलं आहे. तर आता हे कट केलेलं आपण प्लेटीत काढून घेऊया आणि जे उरलेलं आहे त्याचे असे आपण काप करून घेऊया. तर इथे तेल गरम झालेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये आता हे तळून घ्यायचे. असं आपल्याला एक सोडलं तर तेल उडण्याची भीती असते. त्याच्यामुळे उलटण्यावरती आपण सगळे असे पसरवून घ्यायचे आणि त्यामध्ये हळूवार सोडायचे. तेलात गेले की ते पूर्ण मोकळे होऊन जातात, ते चिटकत नाहीत. थोडासा सोनेरी कलर आलेला आहे. तर आपण ह्याला काढून घेऊया. तेल गरम झालं असल्यामुळे हे पटकन तळून निघाले आणि त्याला तळण्यासाठी टाईम लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण जे उरलेले काप आहेत ते सुद्धा तळून घेऊया. तुम्ही बघू शकता यालाही कसा सोनेरी रंग आलेला आहे. तर हे झालेलं आहे. तर आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळे काप तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त दिसत आहेत आणि कुरकुरे वगैरे खाण्यापेक्षा हे खूप छान लागतं, चविष्ट असतात
आणि लहान मुलांना जर कधी सारखी भूक लागते तर हे आपण मुलांना भाज्या खायला आवडत नाही, त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून दिलं की ते त्यांना प्रचंड आवडतं. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असंच भेटू एका नवीन रेसिपीसह.